कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 16. दुसऱ्या दिवशी परीला पहाटेच जाग आलेली होती. त्यांची दुपारची फ्लाईट होती आज, पण अजून बरीच पॅकिंग बाकी होती त्यांची. तिने इकडं बाजूला बघितलं तर अक्षय पोटांवर पालथा झोपलेला होता. त्याचे सिल्की केस त्याच्या चेहऱ्यावर आलेले होते. झोपेत अगदीच हँडसम दिसत होता तो. तिने मनातच त्याची नजर काढली. झोपेतच, पण हँडसम दिसायची काय गरज आहे यांना, आणि ते पण झोपेत, असे स्वतःशीच बोलत होती ती. आणि त्याच्या कपाळांवर ओठ टेकवायला हळू खाली वाकू लागली. पण बिचारीचे बॅड लक, कारण जेव्हा तिला जाग आली त्याच वेळी तिच्या चुडबुड करण्याने अक्षयची सुद्धा झोप उडून गेलेली होती. त्यामुळे जशी ती त्याच्या कपाळांवर ओठ टेकू लागली तसे एका क्षणात त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले होते. आधी तर नेमकं काय झालं हे तिला समजलंच नाही, पण तो जागाच होता हे बघून तिला लाजायलाच झालं. त्याच्या अगदी पॅशनेट किस करण्यामुळं तीही त्याला साथ देऊ लागलेलीच होती. कपडे तर आधीच इकडे तिकडं पडलेले होते त्यांचे आता, तर ब्लँकेट सुद्धा कधी बाजूला झाले आणि पहाटची कधी सकाळ झाली ते सुद्धा दोघांनाही कळले नाही. सकाळी 8 वाजता अक्षय सुटलेला होता. ती खूप थकलेली होती, त्यामुळे त्याने आधी उठून स्वतःचं आवरायला घेतलं आणि पॅकिंग करून घेतलेली होती. हो, कारण आता तिला पॅकिंग करायला लावली तर मॅडमचा ओरडा जो बसणार होता ना त्याला, ती ओरडणार होती त्याला, हे त्याला माहिती होतं. त्यामुळं त्यानेच पॅकिंग करून घेतली. त्याने पॅकिंग करून घेऊन खालून कॉफी मागून घेतली होती. कॉफी येईपर्यंत परीला त्याने उठवले म्हणून तिला हाक मारू लागला होता. ती अजून पण झोपेतच होती, म्हणून तिच्या जवळ जाऊन त्याने तिच्या गालांवरून हळूच एक बोट फिरवले होते. तशी ती झोपेतच परी म्हणाली, झोपू द्या ना हो. का बरं, रात्री पण झोपू दिलं नाही तुम्ही, आणि पहाटे पण नाही झोपू दिलं. अजून मला झोपायचं आहे, झोपू द्या ना, जा ना तुम्ही. हाय तिच्या त्या क्युटी बोलांवर अक्षयने तिच्या ओठांवर अंगठा रब केला होता. तसे परीने ओठांना चुंबन केलं. तसे झालेच अक्षयच्या स्वतःवरचा पुन्हा कंट्रोल हरू लागलेला होता. पण वेळ बघता आपल्याला स्वतःला सावरणं गरजेचं आहे असं त्याला वाटत होतं. म्हणून त्याने तिच्या कानांजवळ जात शीतकवी आवाजात तिला म्हणाला, डोंट चेक माय पेशन्स, नाही तर, असे म्हणून तिच्या ओठांवर ओठ टेकवले होते. तशी परी ताडकन उठून झोपेतून जागी झाली होती आणि त्याच्यावर चिडली. परी म्हणाली, तुमच्यामुळे उशीर झालेला आहे मला. काय गरज होती पहाटे पुन्हा? एवढं बोलून ती गप्प बसली. पण अक्षयने पुढं तिला विचारले, पुन्हा काय? बोल ना, काय म्हणत होती ग तू? पुन्हा काय हवंय काय तुला अजून? चल सोबत, मी तयारच आहे तुझ्या. त्याच्या बोलण्यावर परीला स्वतःचा चेहरा कुठे लपवू असं झालेलं होतं. ती तर अजून पण ब्लँकेटमध्येच होती. गडबडीमध्ये उठण्याच्या नादात तिने स्वतःच्या अंगांवरचं ब्लँकेट काढू लागली. पण जसं तिने ते थोडंसं सरकावलं आणि स्वतःचीच लाज वाटू लागली होती तिला. अक्षय मस्त हसत तिची मजा घेत होता. आताशी 10 वाजलेले होते. अजून त्यांना बराच वेळ होता. तिने ब्लँकेट पुन्हा स्वतःभोवती गुंडाळून घेतलेले होतं. तेवढ्यातच डोअर बेल वाजली. कॉफी आली असेल म्हणून अक्षय डोअर ओपन करून कॉफीचा मग आतमध्ये घेत होता. परी आता बाथरूममध्ये निघायच्या तयारीतच होती. त्यामुळे अक्षयने तिला आधी कॉफी घे म्हणून सांगितलेलं होतं, नाहीतर थंडी होऊन जाईल. म्हणून मग ती तशीच ब्लँकेटमध्ये नीट कव्हर करून कॉफी घेऊ लागली होती. पण अक्षय तिच्याकडे बघून मनातच हसत होता, कारण त्याच्या डोक्यात आता बाथरूममध्ये एकत्र आंघोळ घ्यायचं सैतानी विचार चालू झालेलेच होते. तो विचार करत होता. त्यापासून परी मात्र अवंचितच होती. त्याच्याकडे चोरून बघत कॉफी पीत बसलेली होती. दोघांची कॉफी पिऊन झाली तसे अक्षयने तिला ब्लँकेट सहित उचलले. त्याच्या अनपेक्षित उचलल्याने परी घाबरून गेलेलीच होती आणि त्याच्या गळ्यात हात टाकले. हेच तर हवे होते ना तिला. तिला तसे घेऊन तो बाथरूममध्ये आला होता आणि सावकाश तिला बॉटटबमध्ये ठेवले होते. अंगाला कोमट पाण्याचा स्पर्श झाला तेव्हा तिने डोळे उघडले आणि त्याच्या नजरेकडे बघू लागली होती. अक्षयने नजर एक सेकंदाचाही न हटवता तो सुद्धा बाथटबमध्ये उतरला होता. परी तर लाजूनच पाणी पाणी झाली होती. तिला आता कसं तरी व्हायला लागलेलं होतं. आता हा काही आपल्याला सोडणार नाही म्हणून तिने सरळ त्याच्या समोर शरणागती पत्करलेली होती.
तसेही त्याचा इथला शेवटचा दिवस होता म्हणा. तो त्यांना अजून आठवणीत राहील असा बनवायचा होता आणि आनंदात घालवायचा होता. त्यामुळे दोघेही खुशच होते. त्यांचा प्रेमाचा आनंद चेहऱ्यांवर साफ झळकत होता. दोघांचेही चेहरे उजळलेले होते आता. दुपारचं जेवण करून त्यांनी एअरपोर्टकडे प्रस्थान केले होते. घरी जायची ओढ दोघांनाही आता लागलेलीच होती. फ्लाईटची वेळ झाली तसं दोघांनाही चेक इन करून घेतलेलं होतं आणि बालीमधील नवीन आठवणी सोबत प्रेमाचा अखंड झरा घेऊन यायला निघालेले होते. घरी आले तेव्हा जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजलेले होते. सगळेजण त्यांची वाट बघत हॉलमध्ये थांबलेले होते. जशी कार मेन्शनमध्ये आली तसं सगळ्यांच्या चेहऱ्यांवर हसू आलेलं होतं. सगळ्यांना खूप आनंद झालेला होता. त्या दोघांचा चेहरा बघून तर त्यांना बालीला पाठवण्याचे सार्थक झाल्याचे सगळ्यांना वाटत होते. परी जशी कारमधून उतरली तसेच राजवी आणि चिकूने तिला घट्ट मिठी मारली आणि त्या सुद्धा खूप आनंदी झाल्या होत्या. तिच्याकडून पुन्हा कधीच दोघांना एकटी सोडून जाणार नाही असे गोड पिंकी प्रॉमिस त्या दोघींना दिलेले होते. परीनेही हसत हसत होकार दिला. सगळ्यांनी दोघांना घरात घेतले आणि ड्रायव्हर आणि बाकी स्टाफने त्यांचं लगेच आतमध्ये सामान सुद्धा आणून दिलं. सगळ्यांना कडकडून भूक लागलेली होती आता. आधी फ्रेश होऊन जेवण करून घेतलं त्यांनी सगळ्यांनी. मामनी उद्याच्या रक्षाबंधनाची माहिती सगळ्यांना आठवण करून दिली होती की उद्या रक्षाबंधन आहे आणि बाकीचे गिफ्ट उद्या बघायचे सांगितले होते. कारण प्रवासाने ते दोघेही थकलेले होते आज, तर बाकीचे त्यांच्या येण्याकडे वाट बघत कंटाळलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी परी नेहमीसारखीच लवकर उठलेली होती. आंघोळ करून तिने प्रसन्न मनाने देवपूजा उरकवली आणि नाश्ता बनवू लागली होती. रक्षाबंधन असल्याने स्वीट काहीतरी हवे म्हणून तिने बासुंदी बनायला घेतलेली होती. तिला खूप छान बासुंदी बनवता येते. तर जेवणासाठी पुरी भाजी, मसाले भात, बासुंदी, चटणी आणि कोथिंबीर असा मेनू ठरवलेला होता. आजींनी त्यासाठी लगेच होकार सुद्धा देऊन टाकला होता. ती चहा घेऊन कप आतमध्ये नेऊन ठेवतच होती की वरून अक्षयची हाक ऐकू आली. परी जरा वरती ये ग, माझं सामान भेटत नाही आहे. त्याच्या अशा हाक मारण्याने ती कावरीबावरी झाली होती. तिला कळालंच नाही आता काय करू ते म्हणून. कारण आता हॉलमध्ये आजी, मॉम, काकी तिघी तिला गालात हसत चिडवतच होत्या. जाग परी, नवऱ्याला काय हवं आहे ते तरी बघून दे की. जा वर, तू आवाज देतोय ना. तिनेही पटकन तिथून पळ काढला आणि वरती गेली. अक्षय म्हणाला, एवढ्या सकाळी काय करत होतीस ग तू खाली? सांग ना. त्याने तिला मागून मिठीत घेत अलवार आवाजात विचारले होते. त्याच्या स्पर्शाने ती मोहून गेलेली होती. जशी नेहमी जायची तशीच आज सुद्धा गेली होती. आणि मग अक्षयने तिला आपल्याकडे वळवत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि स्वतःची गुड मॉर्निंग करून घेतली होती. त्याच्या नजरेतले ते भाव बघून परीने हाताच्या उंजळीत स्वतःचा चेहरा लपवला होता. खालून आवाज आल्यावर दोघीही बाहेर निघून आले होते. खाली निखिल आलेला होता. रिया, नैना दोघी मस्त आवरून तयार झालेल्या होत्या आज. रियाने पर्पल कलरचा वन पीस घातलेला होता. त्यात एकदम कमाल दिसत होती ती. खूप सुंदर दिसत होती ती आज. पायात ॲकलेट घातलेले होते. गुडघ्याच्या थोडासा खाली असणाऱ्या त्या वन पीस मध्ये डायमंड होते. त्यावर सिल्वर कलरचं पण प्लॅटिनमचा नाजूक नेकलेस रियाने घातलेला होता. निखिलने तिच्याकडे बघितले तसा त्याच्या तोंडातून आवाज आलेला होता. स्वर्गातील अप्सरा पण फिकी पडेल इतकी सुंदर रिया दिसत होती आज. अप्रतिम दिसत होती आज. खूप सुंदर दिसत होती. निखिल तिच्यावर प्रेम होतं पण तिला अजून याची जाणीव झालेली नव्हती. निखिलला तिचं आपल्यावर प्रेम नाही असं वाटतच होतं, पण आग दोन्हीकडे बरोबरच लागलेली होती ते त्याला माहीतच नव्हतं. अक्षय खाली आल्यावर पहिलं रियाने त्याला ओवाळून घेतलं. अक्षयने तिला तिची आवडती कारची चाबी ओवाळून म्हणून दिलेली होती. ती तर कार बघून उड्याच मारू लागली होती. कारण खूप दिवसापासून तिला ती कार घ्यायची होती, पण अजून तिनं कोणाला मला ती कार हवी आहे म्हणून सांगितलं सुद्धा नव्हतं. पण तिच्या भाईने मात्र न सांगताच तिची ड्रीम कार तिला दिलेली होती. म्हणून ती खूप खूप आनंदी झालेली होती. तिला खूप आनंद झालेला होता. तिच्यानंतर निकिताने त्याला ओवाळून घेतलं.
अक्षयने तिला तिच्या फ्रेंड्स सहित लंडनला जाण्यासाठी तिकिटे दिली होती. ते बघून नयनाने त्याच्या गालांवर पप्पी दिली आणि थँक्यू सो मच भाई. खूप खुश झाली होती ती सुद्धा आज, कारण तिला सुद्धा लंडनला फिरायला जायचं होतं. दोघींनी ओवाळून झाल्यावर डॅड पाटांवर बसले होते, तसे काकींनी त्यांना ओवाळले. दरवर्षीच असंच असायचं, कारण मॉम आणि काकीला भाऊन होता, त्यामुळं मॉम काकांना आणि काकी डॅडांना ओवाळायचं, कारण दोघांनाही भाऊ बहीण नव्हते ना, त्यामुळं. डॅडनी काकींना लोणावळ्याजवळ एक फार्म हाऊस गिफ्ट केलेलं होतं. त्याचं झाल्यानंतर काकांना मॉमनी ओवाळलं, तर त्यांनी मॉमला नवीनच लॉन्च झालेला अगदी इयर असलेला डायमंडचा नेकलेस दिलेला होता. या सगळ्यात परी मात्र सगळ्यांचा आनंद बघत खुश झालेली होती. तिला सुद्धा खूप आनंद झाला होता, पण डोळ्यात हलकसं पाणी सुद्धा होतं, कारण ती एकुलती एक असल्यामुळं हा क्षण तिला कधीच अनुभवता आलेला नव्हता. तर निखिलचे आई वडील आणि एक बहीण होती, पण एका ॲक्सिडेंटमध्ये ते सगळेच निघून गेले होते. त्यामुळे त्यालाही हा दिवस खूप आठवत असायचा. त्याला सुद्धा खूप आठवण यायची या दिवसाची. अक्षयने दोघांचीही मनस्थिती ओळखून घेतली आणि निखिलला पाटावर बस असे सांगितले होते. निखिलने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितले. हो, कारण रिया तर त्याचा क्रश आहे आणि अक्षयने जर तिला राखी बांधायला लावले तर माझं कसं होईल हा विचार तो करू लागला होता. म्हणून त्याने आधीच नकार द्यायचा म्हणून त्याच्याकडे बघितले. तेव्हा अक्षयने त्याला परीकडे बघ म्हणून सांगितले होते. निखिलला सगळं लक्षात आलेलंच होतं आता. निखिल म्हणाला, परी वहिनी, मला राखी बांधशील का ग? प्लीज बांध ना, मलाही बहीण नाही आहे आता. हे बोलताना त्याचा आवाज जरा कातर झालेला होता. परीने त्याच्याकडे बघितलं तर त्याचेही डोळे पाणावलेले होते. तिनेही भरल्या डोळ्यांनीच त्याला होकार दिला आणि त्याला ओवाळले. त्याने अचानक हे सगळं झाल्यामुळं गिफ्ट आणलेलेच नव्हते, म्हणून तिला ओवाळणी म्हणून पैसेच दिले होते. परी नको नको म्हणत असतानाही पण आजच्या दिवसांचा मान म्हणून तिने त्याला नाराज न करता ते पैसे घेतले होते. तीही त्याला ओवाळून खूप खुश झालेली होती. रक्षाबंधन तर मस्त पार पडलेले होते आता. सगळेच आनंदी झालेले होते. त्या रात्री सगळ्यांनी बाहेर डिनरला जायचं म्हणून प्लॅन ठरवलेलाच होता. सगळ्यांनी आनंद सेलिब्रेट केला होता. दुसऱ्या दिवसापासून रोजचं रुटीन सुरू झालेलं होतं. परीचं नेहमीप्रमाणे राजवी आणि चिकूचं आवरणं आणि त्यांचा नाश्ता, नंतर ऑफिसचं, असं सगळं काही चालू झालेलंच होतं. पण आता त्यात अक्षयच्या प्रेमाची भर पडलेलीच होती. त्यामुळंच तिच्या चेहऱ्यांवर एक तेज नेहमीच झळकत होतं. तिच्या हसऱ्या चेहऱ्याने ती आधी सगळ्यांनाच मिक्स झालेली होती, पण अलीकडे या 2-3 दिवसापासून तिची खूप चिडचिड चालू झालेली होती. ती खूप चिडचिड करत होती. असं का होतं हेही तिला लक्षात येतच नव्हतं, पण कामामुळं आपल्याला असा त्रास होत असेल म्हणून तिने इतकं मनावर घेतलेलं नव्हतं. त्यात उद्या गोकुळाष्टमी सुद्धा होती, त्यामुळे तिने आज ऑफिसमधून लवकर येऊन कृष्ण जन्माष्टमीची तयारी करायची म्हणून लवकर आलेली होती. कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा त्यांच्या घरी मोठा साजरा करत असे. कृष्णाची मोठी मूर्ती मंदिरात होती त्यांच्या. परी हे सगळं मन लावून करत असे. तिच्यासोबत लुडबुड करायला तिच्या 2 छोटी पिल्लं सुद्धा होतीच. त्यामुळं घरात पण हसत खेळत वातावरण निर्माण झालेलं होतं. दुसऱ्या दिवशी परी पहाटेच उठली होती. पहाटे उठून तिने पटकन स्वतःचं आवरून घेतलं आणि खाली निघून आली. तर नेमक्या मॉम सुद्धा उठलेल्या तिला दिसल्या. त्यांनीही तिला बघून विचारलं, परी बेटा, कशाला इतक्या लवकर उठलीस तू? आताशी तर फक्त 5 वाजलेले आहे बाळा. जा, जाऊन झोप तू थोडा वेळ. परी म्हणाली, आई, अहो मला कृष्ण जन्माष्टमी म्हणलं ना की झोपच येत नाही बघा. माझा आवडता सण आहे हा, मला खूप आवडतो. त्यांना असं सांगितलं. मॉम म्हणाली, अगं बाई, हो का? माझाही आवडता सण आहे परी, मला पण खूप आवडतो, म्हणूनच मीही इतक्या लवकर उठते या दिवशी बघ. म्हणून दोघीही सासू सुन्या एवढ्या लवकर उठलेल्या होत्या. तेवढ्यातच, चला बरं झालं, दोघी सासू सुनेची आवड एकच आहे म्हणा, म्हणजे आम्हाला आता काळजीचं कामच नाही राहिलं. आजींचा आवाज आला म्हणून दोघीही मागे वळून बघितलं तर आजी त्यांच्या रूममधून बाहेर येत होत्या. ते पाहून परी पटकन उठली आणि त्यांच्या जाऊन पाया पडली. त्यांनीही तोंड भरून तिला आशीर्वाद दिला. सुखी राहा बाळा
आणि लवकरात लवकर आम्हाला नातू द्या, म्हणजे कसं ना, आम्ही आमचे त्यांच्यात रम्मान होऊन जाऊ. एवढीच तुम्हाला प्रायव्हसी सुद्धा राहील, असे म्हणून त्या मुश्किल हसत होत्या. तशी परी म्हणाली, काही आजी तुम्ही पण ना, म्हणून किचनमध्ये लाजून पळाली होती. तसे इकडं सासू सुना हसू लागल्या. परी किचनमध्ये येऊन आजीचं बोलणं आठवून लाजत होती. आज चहा तरी मिळेल ना, ती लाजून आताच बसलीस म्हणत आजी तिला चहा करायला सांगत होती. म्हणून तिने चहा ठेवला आणि एकीकडे कान्हाच्या प्रसादांची तयारी करू लागली होती. हळूहळू एक एक जण उठून खाली पूजेला येऊ लागलेलेच होते. इकडं किचनमध्येही परीचं सगळं आवरलेलं होतं आता, म्हणून तीही बाहेर आली होती. तिला बाहेर आलेलं बघून काकींनी परीला अक्षयचं आवरलं का म्हणून बघू नये असं सांगितलेलं होतं आणि तिचं स्वतःचं पण तू आवरून ये नीट असं सांगत होत्या. कारण पूजा तुमच्या दोघांच्या हातूनच होईल म्हणून सांगत होत्या. हो म्हणून तीही अक्षयची कॉफी घेऊन वरती गेली. ती वरती आली तेव्हा अक्षय नुसतंच आंघोळ करून बाहेर आलेला होता. कमरेला नुसता टावेल गुंडाळलेला होता त्याने. ती आली आणि तशीच त्याला बघून थबकली. हाय, हा कसला हँडसम आहे ना, कसला हॉट दिसतोय ना. आहे माझा नवरा, खूपच हुशार, नजर नको लागायला कोणाची त्याला, मनातच ती बोलत होती. पण तिच्या मनातल्या मनात म्हणजे ती थोडीशी जोरातच बोलत होती, जे की अक्षयनेही ऐकलं होतं. तो गालातच हसत तिच्या जवळ आला, पण ती त्याच्याकडे बघण्यातच एवढी गुंग होती की तो जवळ आला तरी तिला त्याचे भान राहिलेले नव्हते. तिला असे बघून त्याने तिच्या ओठांवर पप्पी केली, तशी ती भानावर आली. पिवळ्या कलरच्या साडीत खूप सुंदर दिसत होती ती आज. कोणताही मेकअप शिवाय तिचा चेहरा ग्लो करत होता आज. हनीमूनवरून आल्यापासून तिचा ग्लो वाढतच चाललेला होता. तिच्या हसऱ्या चेहऱ्यामुळं त्याचा दिवस खूप आनंदी जात होता. त्याला खूप आनंद वाटत होता. तिने त्याला कॉफी दिली आणि लवकर आवरून खाली यायला सांगितले होते. खाली आल्यावर दोघांकडून कृष्णांची पूजा करायची असल्याने त्यानेही पटकन आवरून घेतले होते. खाली आल्यावर गुरुजी आले होते पूजेसाठी. त्यांनीही वेळ न दवडता पूजा सुरू केली. यथासांग संपूर्ण पूजा गुरुजींनी सांगितलेली होती. दोघांनी मनापासून पूजा केली आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. गुरुजींनी दोघांनाही सर्वप्रथम प्रसाद खायला सांगितला होता. तसं त्या वासाने मळमळून आल्याने परी पटकन वॉश बेसिनकडे निघून गेली. तिला असे अचानक काय झाले म्हणून अक्षयही तिच्या पाठोपाठ गेला होता. तिला उलट्या होत होत्या. गुरुजींनी आजीला म्हणाल्या, आजीबाई, बहुतेक तुमची पणजी व्हायची इच्छा भगवंताने पूर्ण केलेली आहे असं समजा. आजची कृष्ण पूजा तुमच्या घरात लवकरच कृष्ण जन्माचा प्रसाद येतोय. चला काळजी घ्या तुम्ही तुमच्या सूनबाईंची. आम्ही निघतो आता. निरोप द्या आम्हाला, बोलून गुरुजी निघून गेले. आजीच्या नजरेने परीचं निरीक्षण सुरू केलेलंच होतं. तसे पण जरा अलीकडं तिची चिडचिड वाढलेलीच होती. त्यांना सुद्धा ते जाणवलेलंच होतं. आता तर गुरुजींनी पण त्यावर शिक्कामोर्तब केलेलाच होता. त्यांच्या घरातील ते पिढीजीत गुरुजी होते. त्यांचा शब्द कधीच खोटा ठरत नव्हता. त्यामुळंच सगळेजण त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत होते. अक्षयने परीला हॉस्पिटलमध्ये नेले, काय झालं म्हणून तिला विचारायला, आणि परीची प्रेग्नेन्सी कन्फर्म करून घेतली होती. त्या घरच्यांना खूप आनंद झाला ती प्रेग्नेंट असल्यामुळं. दोघांनाही डॉक्टरांनी जास्त काळजी घ्यायला सांगितलेली होती. घरी पण सगळ्यांना सांगितलेलंच होतं. तसे घरात सगळ्यांना आनंद झाला होता. डॅडने तर पूर्ण ऑफिसमध्ये आजच्या दिवसांची सुट्टी जाहीर केली होती आणि डबल बोनस परी प्रत्येक एम्प्लॉईला द्यायला सांगितलेला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.